नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, सासरच्या मालमत्तेवरती सुनेचा हक्क आहे, परंतु सासरच्या मालमत्तेवरती जावयाचा हक्क असू शकतो का, याबाबत उच्च न्यायालयानं एक महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। सुनेच्या वतीनं सासरच्या मालमत्तेमध्ये हिस्सा मागितला जातो, त्यावर उच्च न्यायालयामध्ये सुनावणी चालली होती। यापूर्वी सत्र न्यायालयानं सासरच्या बाजूनं निर्णय दिला होता। उच्च न्यायालयानं जावई आणि सासरे यांच्यातील मालमत्तेच्या वादामध्ये महत्त्वपूर्ण आदेश देताना म्हटलंय की जावई आपल्या सासऱ्याच्या मालमत्ता आणि इमारतीवर कोणताही कायदेशीर हक्क सांगू शकत नाही। कायदा तालीपरवान कन्नूर येथील डेव्हिस राफेलने केलेलं अपील हे फेटाळताना न्यायमूर्ती एन अनिल कुमार यांनी हा आदेश दिलाय। खरं तर जावई डेव्हिस राफेल यांनी सत्र न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध याचिका दाखल केली होती, ज्यानं त्याच्या सासरच्या मालमत्तेवरील दावा हा फेटाळला होता। डेव्हिसला त्याच्या मालमत्तेवरती आक्रमण करण्यापासून किंवा मालमत्ता आणि घराच्या शांततापूर्ण व्यवसायामध्ये आणि उपभोगामध्ये हस्तक्षेप करण्यापासून कायमस्वरूपी मनाई हुकुमाचा दावा करत सासरच्यांनी ट्रायल कोर्टासमोर दावा दाखल केला होता। तर मग आता यामध्ये कोर्टाच्या म्हणण्यानुसार त्यांनी पैशाने एक कायमस्वरूपी घर बांधले आणि ते त्यामध्ये राहत होते। कुटुंब आपल्या जावयाच्या मालमत्तेवरती अधिकार नसल्याचा युक्तिवाद करत राहिलं। जावई डेव्हिस यांनी असा युक्तिवाद केला की मालमत्ता स्वतःच संशयास्पद आहे, कारण कथित थेट चर्चच्या अधिकाऱ्यांच्या इच्छेनं कुटुंबाला दिली गेली होती। त्याने हेनरी यांच्या एकुलत्या एका मुलीशी लग्न केलं आणि लग्नानंतर व्यावहारिकरित्या कुटुंबातील सदस्य म्हणून त्यानं दत्तक घेण्यात आलं त्याला। या कारणास्तव त्याने सांगितलं की हक्काची बाब म्हणून त्याला घरामध्ये राहण्याचा अधिकार आहे। सासरच्या मालमत्तेवरती सुनेचा अधिकार नसल्याचं कनिष्ठ न्यायालयानं म्हटलं होतं आणि दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाने सांगितलं की जावयाला कुटुंबातील सदस्य मानणं कठीण आहे। कोर्टानं असंही म्हटलं की हेनरी यांच्या मुलीसोबत लग्न केल्यानंतर त्याला कुटुंबातील सदस्य म्हणून दत्तक घेण्यात आल्याची याचिका दावयानं करणं हे लज्जास्पद आहे। सासरच्या मालमत्तेमध्ये सुनेचा अधिकार आहे का, तर ज्या व्यक्तीशी स्त्रीचं लग्न झालंय जर त्याच्याकडे कोणत्याही मालमत्तेची मालकी असेल तर नियम स्पष्ट आहेत की एखादी व्यक्ती मालमत्तेची मालक आहे, मग ती जमीन असो, घर असो, दागिने असोत, या सगळ्यावरती फक्त त्याचाच अधिकार आहे। तो आपली मालमत्ता विकू शकतो, गहाण ठेवू शकतो किंवा दानही करू शकतो। या संदर्भातील सर्व अधिकार त्याच्याकडे राखीव आहेत। त्याचबरोबर सासू आणि सासऱ्याच्या मालमत्तेवरती सुनेचा अधिकार राहत नाही। तो जिवंत असताना किंवा त्यांच्या मृत्यूनंतर स्त्री मालमत्तेवरती दावा करू शकत नाही। सासू आणि सासरे यांच्या मृत्यूनंतर मालमत्तेचे अधिकार हे पतीकडे जातात, मात्र आधी पती आणि नंतर सासू सासरे यांचा मृत्यू झाला तर अशा स्थितीत स्त्रीला संपत्तीचा पूर्ण अधिकार मिळतो। त्यासाठी सासू सासरे यांनी मृत्यूपत्र जर दुसऱ्या कोणाच्या नावावर केलं नसेल तर हाही मुद्दा फार महत्त्वाचा आहे। एवढंच नाही तर मुलगाही आईवडिलांच्या त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या घरात राहू शकत नाही। कायद्याचा आधार घेऊन मुलगा आपल्या आईवडिलांच्या घरी राहण्याचा दावा दाखल करू शकत नाही आणि पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचा मगच त्या संपत्तीवरती हक्क येतो। जेव्हा एखादी व्यक्ती मालमत्तेबाबत मृत्यूपत्र न लिहिता मरण पावते तर त्याच्या मालमत्तेच्या हक्कांबाबत कायदा स्पष्ट आहे। या स्थितीमध्ये व्यक्तीची मालमत्ता आई आणि विधवा पत्नीची बनते। तथापि हे महत्त्वाचे आहे की त्या व्यक्तीने मृत्यूपत्रात इतर कोणालाही अधिकार दिलेले नसले पाहिजेत। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता हे स्पष्ट झाले की सासरच्या मालमत्तेमध्ये जावयाचा कोणताही अधिकार नाहीये, परंतु सासरच्या मालमत्तेमध्ये म्हणजेच त्या जावयाच्या बायकोचा म्हणजेच त्या सासऱ्याच्या मुलीचा अधिकार मात्र 100% आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।